नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजना आता शेतकरी बांधवांसाठी एक वरदान ठरत आहे। मित्रांनो, या पीक विमा संदर्भातली ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, जोखमीच्या हंगामात आता राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे आणि 31 जुलैपर्यंत नोंदणी करण्यास राज्य सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे। आता ही नोंदणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना काय करावं लागणार आहे, कोणकोणते शेतकरी नोंदणी करू शकतात आणि किती पैसे शेतकऱ्यांना लागणार आहेत, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला शेतकरी बांधवांनो, सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरीप व रब्बी हंगामात अधिक जोखीम असल्यामुळे राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे। येत्या 31 जुलैपर्यंत योजनेत सहभागी होता येणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यासाठी नेमलेल्या कंपन्या जाहीर करण्यात आल्या आहेत। एल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगामाचे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे। पेरणीला उशीर झाला असून अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे पिकांची उत्पादकता घटणार आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात खरीप 2026 व रब्बी हंगाम 2026 आणि 27 या वर्षासाठी मित्रांनो 80/110 कप व कॅप मॉडेलनुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार ही योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे। योजनेमध्ये सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य आहे। पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना डिजिटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक आहे। योजनेमध्ये शेतकरी सहभागासाठी प्रति अर्ज किमान 0.10 हेक्टर करणे बंधनकारक आहे। खरीप हंगामासाठी 2%, रब्बी हंगामासाठी 1.5%, तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात येणार आहे। खरीप हंगामासाठी पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत शेतकरी नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाआधारे किंवा तांत्रिक उत्पादन आधारे महसूल मंडळांमध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। बनावट किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा घेतलेल्याचे आढळून आल्यास 5 वर्षे बंदी घालण्यात येईल, असे कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी सांगितले। खरीप हंगामासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे, असे कृषी विभागाने कळविले आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, जालना जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि बीड जिल्ह्यासाठी SBI जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आल्या आहेत।